नमस्ते मित्रांनो, मी डॉक्टर संदीप आसे। केळी तर तुम्ही नित्यनेमाने सेवन करतात, पण आज मी जी केळी घेऊन आलो आहे ती आगळी-वेगळी आहे। ती आहे रानकेळी। ओके, रानकेळीमध्ये तुम्ही पाहणार तर अशा बिया असतात। ओके, किडनी आणि कॉलराच्या आजारामध्ये या केळीपासून औषध बनवितात। तुम्हाला जर दारू सोडवायची असेल तर ह्या केळीचा फार उपयोग तुम्हाला होतो। छोट्या मुलांचं आरोग्य चांगलं सुधरत नाही, ज्यांचे वजन वाढत नाही, जे कुपोषित असतात, अशांना ह्या केळीच्या गाभ्याचा चूर्ण आपण वाळून चूर्ण बनवून, म्हणजे काय होतं, याच्या बिया कडक असल्यामुळे याचं चूर्ण बनावं लागतं आणि ते जर तुमचं नित्यनियमाने सेवन केलं 21 दिवस तर मुलांचं वजन 2-3 किलोनी वाढतं। आणि यांच्या बियांचा एक महत्त्वाचा उपयोग सांगतो। बियांपासून जे चूर्ण बनवतात ते तुम्ही चिकन पॉक्समध्ये, म्हणजे तुम्हाला जर कांजण्या आल्या तर लावलं तर चिकन पॉक्स अगदी 5 ते 6 दिवसात बरा होतो। एक केळ खाल्लं असं तर प्रचंड प्रमाणात तुम्हाला लघवी साफ होते आणि 1 किंवा 2 केळी खाली तर 2 दिवसाची भूक मिटू शकते। एवढं ही ब्रुवन करणारे आहे, बल्ले आहे आणि भूक मिटवणारी आहे। आणि यात हिच्यामध्ये बिया असतात, त्या दगडाप्रमाणे टणक असतात। आदिवासी लोक याच्या चकत्या करून सलाडप्रमाणे खातात, त्यांची मुलं यांनी निरोगी राहतात आणि ही प्रचंड ताकद देणारी वनस्पती आहे। तुम्ही याचं नक्की सेवन करू शकता। आपल्याकडे याची औषधं पण उपलब्ध आहेत, याचं चूर्ण उपलब्ध आहे, तर नक्की सेवन करा। तर मित्रांनो, ही रानकेळी तुम्हाला जर भेटली त्याचं तुम्ही नक्की सेवन करा, तुमच्या आरोग्याला आरोग्य प्राप्ती होईल। धन्यवाद मित्रांनो।